नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी विपुल चौधरी। सगळ्या व्हिडिओमध्ये मी जो मेसेज सांगून चुकलो तरी सुद्धा आज बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन आले, कालही आले आणि बऱ्याचशा ग्रुपवर सुद्धा मी बघत आहे की हे मारल्याने बाग निघते, ते मारल्याने बाग निघते, ह्या बराचसा प्रकार सुरू आहे। आज मी माझ्या स्वतःच्या बागेवरती आहे। ही 4 वर्षांचे माझे प्लांट आहे। या 4 वर्षाच्या झाडावर जर विचार करतो, आज ह्या पद्धतीची तुम्ही बघू शकता फूट झालेली आहे। मला एवढ्या फुटीची गरज नाही आहे। आपल्याला फक्त पतली जरी या बागेवरती फूट झाली असती तर व्यवस्थित झालं, तर याच्यात आपण जे खाकस फूट म्हणतो त्या पद्धतीची जर तुम्ही पूर्णतः बाग बघता तर त्या पद्धतीची या बागेवरती फूट झालेली आहे। त्याच पद्धतीची आपल्याला या बागेवरती फूट दिसेल, कारण की या बागेला आता सध्या 2 पाणी झालेले आहे। आता 2-3 दिवस झाले खूप तापाळ आणि गोटाळ जमीन असल्याच्या कारणास्तव इथे मी 25 दिवसाचा पहिल्या पाण्यानंतर अंतर ठेवलेलं होतं। आता 2 ते 3 दिवस झालेले आहे, इथं दुसरं पाणी हे झालेलं आहे। तुम्ही बघू शकता या पद्धतीची इथं फूट झालेली आहे। अशा पद्धतीत ज्याला आपण खाकस फूट म्हणतो त्या पद्धतीची फूट इथं आपल्याला पूर्ण बागेंमध्ये दिसून येते। तुम्ही कुठलंही झाड या बागेंमध्ये बघितलं, मोठंही प्लॉट बघितला 9 वर्षांचा, तिथंही हीच पद्धत आहे आणि ह्या सुद्धा प्लॉटवरती हीच पद्धत आहे। परंतु मला सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं आहे शेतकऱ्यांना का फुटीसाठी आजपर्यंत कुठलं मॉलिक्यूल तयार झालं नाही आणि होणार नाही। मी हाच मेसेज प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो, आजही तोच सांगतो की हे मारल्यानं बाग निघते। हे सगळं अंधश्रद्धेला आपण बळी पडून राहिलो आणि बऱ्याचशा कंपन्यांना आपण सुखी करत आहोत। या पद्धतीचा आपला विषय कार्यक्रम चालू झालेला आहे आणि तोच विषय आता सुद्धा तो चालू झालेला आहे। परंतु मला आज सुद्धा सांगायचं आहे, कुठल्याच प्रोडक्टनं बाग निघत नाही, फक्त प्रयत्न करणं आपलं काम आहे। आज जर तुम्ही बाग बघितली, याच्यावर मी कुठल्याच प्रकारचा मॉलिक्यूल म्हणा काही म्हणा याच्यावर मारलेलं, समजा फुटण्यासाठी काही मारलेलं नाही आहे। फक्त फुटीला जे हार्मोन जे मेन उत्तेजित करतात हे DS6 मतलब द्रोणिक ॲसिड शिवाय सायटोक्लानिन, ब्रासुना, 6BA, BA6 हे कुठल्याच पद्धतीचं मॉलिक्यूल तिथं वर्क करत नाही। परंतु आज जर आपण बघितलं तर आज बऱ्याचशा भागांमध्ये काही शेतकरी या गोष्टीला बळी पडत आहे। परंतु मला सर्वात महत्त्वाचं सांगायचं आहे की क्लायमेट जर चांगलं असेल, सकाळचं टेम्परेचर आणि संध्याकाळची थंडी आणि दुसरी गोष्ट झाडांमधला स्टोरेज, झाडांमधली पालवी आणि झाडांचा ट्रेस हा जर व्यवस्थित असेल, तुमच्या फुटीलाही कोणी रोखू शकत नाही। आणि आपण या गोष्टीचा विचार न करता नवती जर प्रमाण दिसत असेल, काय दिसलं हे मारल्याने हे बाग निघते, हे अंधश्रद्धेला आपण बळी पडत आहोत। आणि फक्त या कुठलीही गोष्ट इथं वर्क करत नाही, फक्त द्रोणिक ॲसिडचंच वर्क आहे की त्या पद्धतीने त्या सिच्युएशनमध्ये त्या पद्धतीनं ते तेवढ्यापुरतं वर्क करते। दुसरी कुठलाच मॉलिक्यूल तिथं वर्क करत नाही। ह्या फक्त सांगायला ऐकायला गोष्टी खूप चांगल्या वाटतात, पण ज्यावेळेस आपण प्रत्यक्ष या गोष्टी करतो तर तेव्हा कुठं आपल्याला या गोष्टी खूप भारी जातात। म्हणून मला हा सर्वात महत्त्वाचा शेतकऱ्यांना मेसेज द्यायचा होता। आज सध्या जर बघितलं आपण या बागांवरती चांगल्या पद्धतीची आपल्याला फूट झालेली आहे आणि इथून इकडे समजा आज फवारणीचं मला थोडंफार कचरण दिसत होती, त्यासाठी मी इथं इमिडा प्लस लॅम्बडा सायलोसिनचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे। अशा पद्धतीने मी फवारणी यावरती केलेली होती। परंतु जर बघितलं की आता नवतीही जर झाली ह्या पद्धतीची तर नवती आणि ह्या पद्धतीची या बागेमध्ये आपल्याला फूट आहे, एवढ्या फुटीची गरज नाही। पतली जरी या झाडांवरती फूट असती तर मी समाधानकारक असतो। परंतु फूट यायचा सगळ्या गोष्टी क्लायमेटही व्यवस्थित होतं, कारण की हे जे क्लायमेट आहे आता जर आपण 2 दिवसापासून बघितलं, आता 2 दिवसापासून ढगाळ वातावरण आहे। ह्या वातावरणात आपल्याला वाटते की वातावरणामध्ये हीट राहते तर फूट होईल, परंतु या मागंही असं ह्याच पद्धतीचं क्लायमेट होतं। ह्या क्लायमेटमध्ये फूट 1% झाली नाही, झाडं नवतीवर जास्त धावले। आणि आता जे क्लायमेट 2 दिवसापासून आहे, आता ही तेच क्लायमेट आहे की वातावरण जरी ढगाळ आहे, परंतु या ढगाळ वातावरणामध्ये झाड सगळ्यात जास्त नवतीवर धावते। परंतु सकाळचं टेम्परेचर आणि संध्याकाळची जर थंडी असेल तर तुमच्या बागेला कोणीच रोखू शकत नाही। तुमच्या बागेमध्ये फूट 99% चांगल्या पद्धतीची आपल्याला दिसून येते। तिसरा विषय सर्वात महत्त्वाचा मी सांगायचा की मी येऊन तिथंच राहिलो, प्रत्येक व्हिडिओमध्ये तिथंच आलो,
पाणी व्यवस्थापन, बागेला पहिलं पाणी हे गलगल द्यायचं, पूर्ण जमीनचा ताण हा तोडून टाकायचा, पतलं पाणी द्यायचं नाही. आणि पहिल्या पाण्यात आणि दुसऱ्या पाण्यात अंतर कमीत कमी आपल्या जमिनीच्या नुसार तिथं तुम्ही अंतर पाण्याचं ठेवायचं. अशा पद्धतीनं तुम्ही पाण्यावर सगळ्यात मोठा भर द्यायला पाहिजे. पहिल्या पाण्यामध्ये 70 ते 80% आपल्याला फूट आढळली पाहिजे. अशा पद्धतीने तिथं जर आपण नियोजन केलं तर सगळ्यात बेस्ट राहील. आज मी या बागेंवरती आहे. आज तुम्ही बघू शकता अशा पद्धतीची इथं फूट आहे, परंतु यावरती ना कुठलंच काही जर म्हटलं असेल ते हे मारल्यानं निघत नाही. मी तुम्हाला अजूनही सांगतो, कारण की कुठलंच मॉलिक्यूल संत्र्यामध्ये फुटीसाठी तयार झाले नाही आणि होणार नाही. ज्या दिवशी हे मॉलिक्यूल कुठलं तयार होईल त्या दिवशी विदर्भातला शेतकरी इतका शार्प आहे की वर्षातून 3 बहार घेतील, हस्त बहारही घेईल, अंबिया बहारही घेईल आणि मृग बहारही घेईल. अशाही पद्धतीचं नियोजन करणारे आपल्या एरियामध्ये शेतकरी आहेत. म्हणून मी सांगतो की मॉलिक्यूल कुठलंच प्रोडक्ट फुटण्यासाठी तयार झालेलं नाही. जे काही आहे फक्त आपले प्रयत्न आहे. मी तुम्हाला पुन्हा सांगतो की झाडांमध्ये फॉस्फरस जर स्टोअर असेल, झाडांमधला स्टोरेज, आणि दुसरी गोष्ट झाडांमधली पालवी आणि क्लायमेट सर्वात महत्त्वाचं. सकाळचं टेम्परेचर आणि संध्याकाळची थंडी, या पद्धतीचं जर क्लायमेट असेल तर तुमच्या फुटीला कोणीही रोखूही सुद्धा शकत नाही. तुम्ही बघू शकता या पद्धतीची फूट इथं झालेली आहे आणि अशा पद्धतीची फुटून या बागेला आता दुसरं पाणी झालेलं आहे. दुसऱ्या पाण्यावरती जिथं या पद्धतीचे फुलं झालेले आहे. आता इथून कमीत कमी 25 दिवसानंतरच आपण पाण्याचं नियोजन करा, परंतु आपल्या जमिनीचा सखोल अभ्यास करून पाण्याचं नियोजन करा. जर आपण दरवर्षी ज्या पद्धतीनं पाणी देत असतो बागेला त्या पद्धतीनं तुम्ही पाण्याचं नियोजन करा. अशाही पद्धतीनं जर तुम्ही बागेमध्ये नियोजन केलं तर सगळ्यात बेस्ट राहील. आणि मी पुन्हा सांगतो की कुठलंच प्रोडक्ट फुटीसाठी तयार झालेलं नाही. धन्यवाद.